मंडळी, तुम्ही मटकीची भाजी तर बऱ्याच वेळा बनवली असेल, पण मोड आलेल्या मटकीमध्ये रवा घालून तुम्ही हा पदार्थ कधी बनवला आहे का? 100% खात्री देऊन सांगते, अजिबात कधीच बनवला नसणार. हा पदार्थ बनवायला सोपा, घरातील साहित्यापासून बनवतोय. चवीला म्हणाल तर एकदम भारी. चला तर करायला घेऊयात. तर हा खमंग पदार्थ बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय. 1 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. तुम्ही साधी मटकीसुद्धा घेऊ शकता भिजवून. तर इथे माझ्याकडे मोड आलेली होती म्हणून मी ती घेतली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. यानंतर अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता. अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. सगळं जे प्रमाण सांगते ते एकदम परफेक्ट आहे. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे. यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट आहेत म्हणून 2च घेतलेल्या आहेत. आता घालूया सारख्याच वाटीनी अर्धी वाटी दही आणि त्याच वाटीनी घालायचं आहे 1 वाटी पाणी. याशिवाय जास्त पाणी घालायचं नाही. झाकण लावून बारीक एकदम वाटून घ्यायचं. हे बघा, मस्त असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. पाण्याचं प्रमाण परफेक्ट सांगितलं आहे, जास्त घालायचं नाही. एका बाउलमध्ये काढून घेऊया. यानंतर आपण यामध्ये काही भाज्या घालणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे मी घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला कांदा, अर्धा आहे हा. यानंतर घालूया अर्धा किसून घेतलेला गाजर. यानंतर घालायचं आहे आपल्याला सिमला मिरची. तर मी अर्धीच लहान सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या घालू शकता. यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत बारीक बारीक चिरून. कढीपत्ता असा खाल्ला जात नाही, तर असा या पदार्थामध्ये घालायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर. हा पदार्थ खुसखुशीत होण्यासाठी 1 चमचा बेसन, हळद घातली आहे अर्धा चमचा आणि 1 चमचा लाल तिखट. हिरव्या मिरच्या सुद्धा घातल्यात, त्यामुळे लहान 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे पावडर आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे. तुमच्याकडे जिरं पावडर असेल ती घातली तरी सुद्धा चालेल. सगळे पदार्थ आपले घातलेत. यानंतर आपण घालूया चवीप्रमाणे मीठ. आता मीठ घातल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल ही रेसिपी माझी कुठून पाहिली जाते. हे बघा, बॅटर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आपण मिक्सरच्या भांड्यात हे वाटण करताना जे पाणी घातलं होतं ना, ते परफेक्ट आहे. यासाठीच आपल्याला आता जास्त पाण्याची गरज लागणार नाही. एकदम हे परफेक्ट बॅटर झालेलं आहे. जास्त पातळ बनवायचं नाही. यासाठी पाणी घालताना सुरुवातीला कमीच घालायचं आहे. आता इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे. तुम्ही हा पदार्थ तव्यामध्ये सुद्धा बनवू शकता. तेल घातलेलं आहे. यामध्ये घालूया 1 चमचा जिरं आणि जिरं चांगलं गरम झाल्यानंतर घालायचे आहेत यामध्ये 1 चमचा तीळ. आता घालूया 5-6 कढीपत्त्याची पानं. मोठी पानं होती, मी तोडून घातलेली आहेत. आणि यानंतर घालायचं आहे आपण जे बॅटर बनवलं होतं ना, ते बॅटर सगळं यामध्ये घालायचं आहे. सगळं बॅटर मी हे बघा घातलेलं आहे. परफेक्ट झालेलं आहे आपलं हे बॅटर. अजिबात पाण्याचं प्रमाण जास्त नाही, म्हणूनच मी जे प्रमाण सांगितलं आहे ते एकदम बरोबर आहे. सगळं बॅटर घातलेलं आहे. यानंतर स्पॅच्युलाने असं हे व्यवस्थित पसरून घ्यायचं. हे बघा, या प्रकारे. या नाश्त्याला तुम्ही काय नाव द्याल मंडळी, मला कमेंट करून नक्की सांगा. चवीला खूपच छान लागतं हे. याला धिरडं म्हणू शकता किंवा बन डोसा म्हणू शकता. आपण यामध्ये अजिबात सोडाचा किंवा इनोचा वापर केलेला नाही, तरी देखील हा पदार्थ एकदम चवीला छान लागतो. हे बघा, व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे एकसारखं. यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हे चांगलं एका बाजूनी शिजवून घ्यायचं आहे. हे खायला इतकं चांगलं लागतं ना, चवीला खूप छान लागतं, कारण मोड आलेली मटकी वापरलेली आहे. मोड आलेले कडधान्य असे पण पौष्टिकच असतात, त्यामुळे त्याचा वापर असा करायचा. भाजी तर आपण नेहमी बनवतच असतो, पण तुम्ही या पद्धतीने हा पदार्थ कधी बनवला नसेल तर एकदा बनवून बघा. माझी खात्री आहे तुम्ही नेहमीच असा बनवून खाल. एका बाजूनी छान असं कोरडं झालेलं आहे. 3 ते 4 मिनटं मला लागली एकदम स्लो फ्लेमवर हे वाफवून घ्यायला. साईडच्या याच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये बनवलं तर ते अजिबात याला चिकटणार नाही. यानंतर एक ताट घ्यायचं आहे. ताटावर आपल्याला हे उलटून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित हे उलटलं जाईल. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूनी सुद्धा झाकण ठेवून चांगलं हे शेकवून घ्यायचं आहे.
हे मटकी आणि रव्यापासून धिरडं बनवलेलं खूप चवीला छान लागतं. काढून घेतले, पाहू शकता रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी फक्त 15 ते 20 मिनिटात तुम्ही असे हे पौष्टिक धिरडं बनवू शकता. आपण यामध्ये तिळाचा वापर केलेला आहे. गाजर, कोबी, सिमला मिरची घातली आहेत. मुलांच्या आवडीचे तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता. त्यामुळे हे चवीला खूप छान लागतं. मुलांना तुम्ही टिफिनमध्ये आयत्या वेळी असं हे बनवून देऊ शकता. हे बघा, या पद्धतीने कापून घ्यायचे. लहान मुलं असतील तर अजून याचे लहान काप करायचे आहेत. लहानच काय, पण मोठे सुद्धा भाज्या खायला मागत नाही, तर तुम्ही या पद्धतीने त्यांना नाश्त्यासाठी असा हा पौष्टिक नाश्ता म्हणून हे मोड आलेल्या मटकीपासून तुम्ही असं हे धिरडं बनवून देऊ शकता. सॉस बरोबर खाऊ शकता, हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता. इथे मी दही घेतलेला आहे. आपण यामध्ये मिरची वापरलेली आहे, त्यामुळे मी चटणी बनवली नाही. चटणीची गरज नाही. पाहिजे तर मुलांना तुम्ही सॉस किंवा असं हे दह्यासोबत देऊ शकता. चवीला खरंच खूप छान झालेलं. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा. तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर पटकन बनणारा असा हा नाश्त्याचा पौष्टिक पदार्थ तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. असेच वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ सुद्धा मी अपलोड केले आहेत, ते सुद्धा एकदा नक्की पहा, तुम्हाला आवडतीलच. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. जराही आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी, कुटुंबासोबत शेअर करा.